रुको जरा, सबर करो. बैगन। असं कोण आहे ज्याला सकाळ सकाळी उठल्या उठल्या भूक लागते? भाई मला तर जाम भूक लागते, म्हणून मी आपली मकेन्स फ्राय केलेत आणि आता खात बसते. आणि आमची गोरू आणि गंगूला आज घालायची आहे अंघोळ. मस्तपैकी त्यांना खाऊ पिऊ घातला आहे का तो ओरडायला बिरडायला नको म्हणून. इथे मी मकेन्स खात आहे, टेस्ट करत आहे कसं लागते. आणि खाऊन झाल्यानंतर मला लक्षात आलं की मला व्हिडिओ सुद्धा करायचा, म्हणून आपले 2-3 राहिले होते त्याच्यात मी व्हिडिओ केला आणि खाता खाता आपले नाचत बसले. आणि मला एकाने मेसेज केलेला सॉस आणि अंडा ट्राय कर आणि त्याचं कॉम्बिनेशन कसं लागते ते सांग. भाई मी ट्राय केलं, जिंदगीत मी कधीच ट्राय करणार नाही. लिटरली मला उलटीसारखं झालं, इतकं खतरनाक टेस्ट. छी 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 छी. मी कधीच लाईफमध्ये ट्राय करणार. ऑमलेटवर ठीक आहे सॉस, बट बॉइल्ड एगवर बिलकुल पण ठीक नाही. तुम्ही मला का मेसेज केला आणि का हे चॅलेंज दिलं? इथे मस्तपैकी माझं दोघांचं पाणी गरम होत आहे. आता ह्यांना घालायचे अंघोळ. त्यांना कळालेलं आहे, गंगूला तर आदत आहे आंघोळ घालायची. गोरूची ही फर्स्ट आंघोळ आहे, म्हणजे सेकंड आंघोळ समजू शकता. इथे पहिली मी आपली गंगूला घेतली आहे आंघोळ करायला, कारण ती ओरडत नाही, ती शांतपणे आंघोळ करते. कारण तिला आदतच झाली आहे, गरम पाणी तिला छान वाटतं अंगावरती पडलं तर. मस्तपैकी शॅम्पू वगैरे लावते, त्यांना एकदम घासून पुसून काढते. कारण खूप दिवसानंतर मी म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा आंघोळ घालते त्यांना. गोरू थोडं जास्तच नखरे करते आणि ते गंगूबाईला शॅम्पू वगैरे लावून थोडं 5 मिनिटं ठेवली ती मस्तपैकी तिला आंघोळ घालते. ती कशी पकडून वगैरे बसते, पण आमचा गोरू इतका शैतान आहे ना, बिलकुल पण सुनत नाही. किती त्याला आवाज द्यायचा. इथे त्याला टिकली वगैरे लागलेली तेच काढत आहे. खूप दिवस झालं ते निघतच नव्हतं, वाईप्सनी वगैरे पुसून काढते, पण नाही आंघोळ घातल्याशिवाय काय चान्सच नव्हता माझ्याकडे. आणि आता मस्तपैकी आता त्यांना ड्रायरनं सुकवत आहे. त्यांना आता जेवल्यानंतर थोड्या वेळाने परत जेवण द्यायचं आहे. इथे आता आम्ही मस्तपैकी गरमागरम जिलेबी खात आहे. खूप दिवसानंतर एवढं गोड खाते. त्याच्यानंतर जेवणाला आम्ही केले आहेत मेथीचे पराठे, ते पण इनी बनवलेत. तर भेटतं पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाय.